बार्शी तालुक्यातील धाकली पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या धामणगाव परिसरात एका रात्रीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। घरफोडी, दुचाकी चोरी, शेळ्यांची चोरी आणि दुकानफोडी अशा 4 घटना अवघ्या 4 किलोमीटरच्या परिसरात घडल्यात। 2.5 ते 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आलाय। विशेष म्हणजे घरफोडी करणारे संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा कैद झालेत। पोलिसांच्या तपासाला मोठा धागा मिळालाय। शनिवारी 18 जुलैच्या मध्यरात्रीपासूनच रविवार 19 जुलैपर्यंतच्या पहाटेपर्यंत हा संपूर्ण प्रकार घडला। सर्वात मोठी घटना धामणगाव येथे घडली। बाळासाहेब गुरुनाथ ढेकणे यांच्या घरात त्यांच्या आई कमल या झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला। घरातील पत्राची पेटी फोडून 10 ग्रॅमची बोरमाळ, 7 ग्रॅमचे गंठण, 5 ग्रॅमची अंगठी तसंच 4 ग्रॅमचे झुबे आणि बेलपण असं एकूण 72,800 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले। या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं असता संशयित चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला असून फुटेजच्या आधारे तपास वेगानं सुरू आहे। याच रात्री धामणगावातील अजय बाळासाहेब गरड यांच्या घरासमोर उभी असलेली 65,000 रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे। विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी घरातील व्यक्तींना बाहेर पडता येऊ नये म्हणून मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय। त्यानंतर वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगाव येथे ज्ञानदेव नामदेव गायकवाड यांच्या गोठ्यातून 7 शेळ्या आणि बीटल जातीचे एक बोकड चोरून नेण्यात आला। या घटनेत सुमारे 1.25 लाख रुपयांचं नुकसान झालंय। याच रात्री धामणगावपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर खुंटेवाडी येथे दुकान फोडून ऐवज लंपास करण्यात आला। ही घटना धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत घडली असली तरी परिसर जवळ असल्यानं या चोरीचा संबंध त्याच टोळीशी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। धामणगाव हे धाकली पंढरी म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे। आषाढी एकादशी यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। यंदाच्या यात्रेला काहीच दिवस शिल्लक असताना अशा सलग चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्यानं वैराग पोलीस ठाणे सध्या तुलनेनं कमी मनुष्यबळावर काम करतात। याच परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी धामणगाव परिसराला लक्ष्य केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। या 4ही घटनांमध्ये मिळून 2.5 ते 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या सर्व प्रकरणांचा तपास पोलीस हवालदार अमोल भोरे करीत असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे। 4ही चोरींच्या मागे एकाच टोळीचा हात आहे का याचाही तपास सुरू आहे।